आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व या विषयावरती चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने राष्ट्रामधील विविध साधनसंपत्ती आणि तिचा विविध हेतूने होणारा विनियोग म्हणजेच वापर आणि यामधून ज्या समस्या निर्माण होतात, त्या समस्यांची कारणे शोधून काढणे, त्याचबरोबर त्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना शोधणे आणि त्यामधून राष्ट्राचे हित व संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधणे, यासाठी जे मानवी समाजाचे जे प्रयत्न चालू असतात, त्यांचा आणि मानवी वर्तणुकीचा अभ्यास प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कारण आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये क्रांती घडून आलेली आहे. त्यामुळे संदेशवहन, दळणवळण अतिशय सुलभ झालेले आहे आणि सर्व जग अगदी जवळ आलेले आहे. हे सर्व जग हे एक कुटुंब अशी अवस्था आता प्राप्त झालेली आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चाललेला आहे. माहिती तंत्रज्ञानाची प्रगती झालेली आहे, क्रांती घडून आलेली आहे. त्यामुळे सगळे जग आता एकत्रित आलेले आहे. त्यामुळे पूर्वी जे कौटुंबिक पातळीवरती सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग म्हणून चर्चेले जायचे जे प्रश्न होते, ते प्रश्न आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एकत्रितरित्या चर्चिले जात आहेत. म्हणूनच या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे या अभ्यासाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणे गरजेचं आहे. पहिला मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या सहाय्याने आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करता येतो. कारण नफा मिळवण्याच्या हेतूने दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये वस्तू व सेवांची होणारे देवाणघेवाण म्हणजे व्यापार होय. आणि ज्यावेळी आंतरराष्ट्रीय व्यापार होतो त्यावेळी दोन किंवा अधिक देशांच्या मध्ये तो आंतरराष्ट्रीय व्यापार हा घडून येत असतो. आणि हा व्यापार प्रामुख्याने कशावर, कोणत्या तत्त्वावरती अवलंबून आहे, तर श्रम विभागणीचे तत्त्व, जे श्रम विभागणीचे तत्त्व आहे त्या तत्त्वावरती हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा अवलंबून असतो. म्हणजेच काय, तर आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याला द्यायची आणि दुसऱ्या व्यक्तीकडे असणारी वस्तू आपल्याकडे आणायची. म्हणजे ज्या ठिकाणी कमी उत्पादन होते त्या ठिकाणी जास्त उत्पादन होणाऱ्या भागातून वस्तूंची आयात करायची आणि आपल्याकडे ज्या वस्तूंचे जास्त उत्पादन होते त्या वस्तूंची कमी उत्पादन होणाऱ्या भागाकडे निर्यात करायची. म्हणजेच ही एक वस्तू विनिमयाची पद्धती होती. हा एक वस्तू विनिमयाचा प्रकार होता आणि तोच भाग आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वापरला जाऊ लागलेला आहे. देशाच्या भौगोलिक सीमेच्या मर्यादेत जो व्यापार होतो त्याला काय म्हणतात, अंतर्गत व्यापार. आणि भौगोलिक सीमेच्या बाहेर जो व्यापार घडून येतो, विविध देशांच्या मध्ये जो व्यापार घडून येतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार होय. मग हा आंतरराष्ट्रीय व्यापार कशा पद्धतीने घडून आला? हा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील वस्तूंच्या देवाणघेवाणीमधून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा उगम झालेला आहे. म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून सीमेपलीकडे हा व्यापार वाढत चाललेला आहे, होत आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास हा आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या सहाय्याने समजू शकतो, करता येऊ शकतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तात्विक विवेचन. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, असे आपण म्हणतो की एक सामाजिक शास्त्र आहे. समाजामध्ये जे आर्थिक प्रश्न निर्माण होतात त्या आर्थिक प्रश्नांचे विवेचन, स्पष्टीकरण हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केले जाते. आणि या अर्थशास्त्राच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येण्याच्या कार्यकारण भावाचे विवेचन केलेले आढळून येते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार का घडून आलेला आहे, त्याची कारणे काय आहेत, याचे विवेचन आहे ते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा केव्हा घडून आला, जर देशाने भौगोलिक सीमा ओलांडल्या, त्या भौगोलिक सीमा ओलांडल्यानंतर प्रामुख्याने त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार घडून आलेला आहे. आणि हा व्यापार घडून येत असताना तुलनात्मक खर्च विचारात घेतलेला आहे. समजा भारत आणि अमेरिका हे दोन देश विचारात घेतले तर भारतामध्ये समजा तांदळाचे उत्पादन घेत असताना उत्पादन खर्च कमी येतो, तर भारताने तो उत्पादन करायचे तांदळाचे आणि ते अमेरिकेला निर्यात करायचे. समजा अमेरिकेमध्ये गव्हाचे उत्पादन करण्याचा उत्पादन खर्च कमी येत असेल तर अमेरिकेने गव्हाचे उत्पादन करायचे आणि ते भारताला पाठवायचे. म्हणजे अशा पद्धतीने तुलनात्मक खर्चाची संकल्पना विचारात घेऊन, तुलनात्मक खर्च विचारात घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. आणि हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे तात्विक विवेचन आहे, कोणत्या तत्त्वाने हा व्यापार घडून आलेला आहे याचे विवेचन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. त्यानंतर व्यापार शर्तींचे ज्ञान. व्यापार शर्ती म्हणजेच काय, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ज्या मूल्यावर वस्तूंची देवाणघेवाण होते त्याला व्यापार शर्ती असे म्हणतात किंवा व्यापाराच्या अटी असे म्हणतात. म्हणजेच आयात वस्तूंच्या एकूण मूल्याशी निर्यात वस्तूंच्या एकूण मूल्यांचे प्रमाण म्हणजेच
व्यापार शर्ती होय. म्हणजे जेवढ्या वस्तू आपण आयात केलेल्या आहेत त्याचे एकूण मूल्य आणि जेवढ्या वस्तू आपण निर्यात केलेल्या आहे याचे एकूण मूल्य यांचे जे प्रमाण आहे त्याला व्यापार शर्ती असे म्हणतात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रामुख्याने एखादा देश आयात करीत असलेल्या वस्तूंच्या मोबदल्यात कमी वस्तूंची निर्यात करीत असेल तर त्या देशाला त्या व्यापार शर्ती अनुकूल ठरतात. याउलट देशाने निर्यात मालाच्या मोबदल्यात पूर्वीपेक्षा कमी आयातीचा स्वीकार करावा लागत असेल तर प्रतिकूल व्यापार शर्ती असे म्हणतात. म्हणजे व्यापार शर्तींचे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासातून समजू शकते. कारण व्यापार शर्ती ह्या आयात आणि निर्यातीवरती अवलंबून असतात आणि आयात निर्यात हा भाग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये येतो आणि त्याचा अभ्यास प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे व्यापार शर्तींचे ज्ञान आहे ते ज्ञान प्रामुख्याने आपल्याला होत असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाचे मापन. आज कोणतेही राष्ट्र इतरांपासून अलग राहू शकत नाही, कारण सर्वच देशांनी प्रामुख्याने मुक्त व्यापार शर्ती स्वीकारलेल्या आहेत आणि या मुक्त व्यापारामुळे सर्व देशांना लाभ मिळतात आणि या लाभांची माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासापासून मिळू शकते. कारण आजच्या युगात आंतरराष्ट्रीय व्यापार हा अनिवार्य आहे, कारण हा घडलाच पाहिजे. एका देशाने इतर देशांशी हा आंतरराष्ट्रीय व्यापार केलाच पाहिजे आणि त्याद्वारे आपापसातमधील जी देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण वाढते, मागणी वाढत जाते आणि मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढते, उत्पादन वाढल्यामुळे निर्यात वाढते, निर्याती वाढीतून त्या ठिकाणी लाभ वाढतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जे लाभ मिळत असतात त्या लाभांचे जे मापन आहे ते मापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असते. त्यानंतर विदेशी व्यापार गुणक. गुणक ही संकल्पना प्रामुख्याने लॉर्ड केन्स यांनी मांडलेली होती. त्यांनी प्रामुख्याने गुंतवणूक गुणक संकल्पनेवरती विदेशी व्यापार गुणक ही संकल्पना आधारलेली आहे. म्हणजे केन्सने जी गुंतवणूक गुणक संकल्पना मांडली त्याच संकल्पनेवरती विदेशी व्यापार गुणक ही संकल्पना अवलंबून आहे. म्हणजे जेव्हा देशाची निर्यात आयातीपेक्षा जास्त होते, म्हणजे आयात कमी निर्यात जास्त, तेव्हा त्या देशाचा व्यापार तोला प्रामुख्याने अनुकूल असतो आणि निर्यात वृद्धीमुळे देशाच्या उत्पन्नात वाढ होते. निर्यात वाढली, देशाचे उत्पादन वाढले, उत्पन्न वाढले, गुंतवणूक वाढते, गुंतवणूक वाढले, उत्पादन वाढते, पुन्हा निर्यात वाढते. म्हणजे हे गुणक पद्धतीने वाढत जाते. म्हणजे आयातीपेक्षा निर्यातीत होणारे वाढ आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात होणारी अंतिम वाढ याला विदेशी व्यापार गुणक असे म्हणतात. म्हणजे गुंतवणूक गुणकप्रमाणे या ठिकाणी विदेशी व्यापार गुणकामध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक वाढत गेलेली आहे याचा अभ्यास आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या सहाय्याने होऊ शकते. विनिमय दर व त्याचे प्रकार. म्हणजे एका देशातील चलनाची ठराविक मात्रा दिली असता त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या देशाच्या चलनातील मिळणारी मात्रा म्हणजे विनिमय दर होय. म्हणजे आपला जर देशाचे चलन आहे रुपयाचा विनिमय दर डॉलर, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे चलन डॉलर. मग आता समजा $70 $1 म्हणजे $70 हा आपला विनिमय दर झाला. म्हणजे एका चलनाची दुसऱ्या चलनाशी झालेली तुलना किंवा ठरवली जाणारी मात्रा. आणि विदेशी विनिमय ही मौद्रिक व्यवहारांची एक शाखा आहे ज्याच्यात एक देशाचे नागरिक दुसऱ्या देशातील रहिवाशांना पैसे देण्याची साधने मिळवू शकतात. म्हणजे विनिमय दराच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी चलनांची देवाणघेवाण होऊ शकते. आता या ठिकाणी विनिमय दर जो आहे त्याचे प्रकार स्थिर व बदलते विनिमय दर, तरता विनिमय दर, चलनाचे परिवर्तन इत्यादी गोष्टींचा जो अभ्यास आहे तो अभ्यास किंवा याची माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये होऊ शकते. जकाती आणि कोटा. प्रामुख्याने आयात निर्यातीवर जे कर आकारले जातात त्यांना जकाती असे म्हणतात. म्हणजे जे आयात निर्यात होत असतात त्याचे जे कर लादले जातात त्याला जकाती असे म्हणतात. त्यातील काही वस्तूंच्या किमती विचारात घेऊन आकारल्या जाणाऱ्या जकातींना मूल्यानुसार जकाती असे म्हणतात. म्हणजे किमतीनुसार आकारले जाणारे जकाती असतात. वस्तूंचे आकारमान आहे, वजन विचारात घेऊन आकारल्या जकातींना परिमाणानुसार जकाती असे म्हणतात. जकातीसुद्धा प्रकार आहेत. मूल्यानुसार आकारली तर त्याला मूल्यानुसार जकाती, आकारमानानुसार आकारली म्हणजे वजन आकारमानानुसार आकारली तर परिमाणानुसार जकात असे म्हणतात. आणि जकात आकारण्याचे उद्देश आणि त्याचे परिणाम हीची माहिती जी आहे ते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातून मिळते. म्हणजे जकात का आकारलेले आहे, त्याचे उद्देश काय आहेत, त्याचे परिणाम काय होतात याची माहिती जी आहे ती आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या साहाय्याने मिळत असते. आणि त्याचबरोबर ठराविक रकमेच्या किंवा ठराविक परिमाणात आयातीला परवानगी दिला असेल तर त्याला आयात कोटा असे म्हणतात. जकात म्हणजेच आयात निर्यातीवरती आकारले जाणारे कर आणि कोटा म्हणजे काय परवाना, विशिष्ट असं परवानगी दिलेला असतं त्याला कोटा असे म्हणतात. म्हणजे हे जकाती आणि कोटा यांची माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या साहाय्याने होऊ शकते. मुक्त व्यापार आणि संरक्षणाचे धोरण.
आंतरराष्ट्रीय व्यापारावरती कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणे म्हणजेच मुक्त व्यापार होय. मुक्त व्यापार म्हणजे काय? मुक्तपणे व्यापार करण्यास परवानगी. कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने ॲडम स्मिथ जे अर्थशास्त्राचे जनक आहेत, त्यांनी मुक्त व्यापार नीतीचा पुरस्कार केला होता. कारण मुक्त व्यापार नीतीमुळे प्रामुख्याने देशाच्या व्यापारामध्ये वाढ घडून येत असते. संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर होऊ शकतो. जागतिक सुबत्तेमध्ये भर पडते. राष्ट्रीय उत्पन्न वाढते. यासाठी मुक्त व्यापार नीतीचा स्वीकार केला. आणि संरक्षणाचे धोरण म्हणजेच काय? तर व्यापारावरती बंधनं घालायचीत. प्रामुख्याने आयातीवरती बंधने घालायची. आपल्या देशातील उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी संरक्षणाचे धोरण. कारण मुक्त व्यापारामुळे सर्वच देश एकमेकांशी जोडले जाणार. सर्वच देशातील वस्तू आपल्या देशामध्ये येणार. त्यामुळे आपल्या देशातील उद्योगांना त्यापासून नुकसान होऊ शकते, तोटा होऊ शकतो. त्यासाठी संरक्षणाचे धोरण. म्हणजे कशा पद्धतीचे व्यापार चाललेले आहेत, मुक्त व्यापार आहे की संरक्षणाचे व्यापार आहेत, किंवा त्याचे फायदे तोटे काय आहेत, या संदर्भातील जी माहिती आहे ती माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी मिळत असते. आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार शेष म्हणजे एका विशिष्ट कालखंडामध्ये, म्हणजे समजा 1 वर्ष असेल, तर एखाद्या देशातील नागरिकांनी जगातील अन्य देशातील नागरिकांशी दृश्य वस्तू व सेवा या स्वरूपामध्ये केलेल्या आयात निर्यातीचे आर्थिक विवरण दाखविणारा तक्ता म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार शेष होय. म्हणजे जी देवाणघेवाण चाललेली असते आपल्या देशातील नागरिक आणि परकीय देशातील नागरिक किंवा इतर देशातील नागरिक यांच्यामध्ये वस्तूंच्या स्वरूपामध्ये, वस्तू व सेवांच्या रूपामध्ये जी देवाणघेवाण केली झालेली आहे किंवा आयात निर्यात झालेली आहे, त्याचे आर्थिक विवरण दाखवणारा तक्ता जो आहे त्याला आंतरराष्ट्रीय व्यवहार शेष असे म्हणतात. आणि या आंतरराष्ट्रीय व्यवहार शेषाची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाने होऊ शकते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे तो अभ्यास काही घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे.